अभ्यासासाठी मोबाईल घेण्याचा तगादा लावल्यानंतर पित्याकडून मोबाईल दिला जात नसल्याने एका 17 वर्षीय युवकाने शेतामध्ये जाऊन गळफास घेतला। त्यानंतर मुलाने गळफास घेतल्याचं पाहून पित्यानेही त्याच ठिकाणी गळफास घेतल्याची हृदयद्रावक घटना बिलोली तालुक्यातील मिनकी येथे घडली। पिता पुत्राच्या या आत्महत्येनंतर पैलवार कुटुंबीय आणि मिनकी गावावर मात्र शोककळा पसरलेली आहे। धक्कादायक अशी ही घटना नांदेड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। मोबाईल घेऊन न दिल्याने 17 वर्षीय युवकाने आत्महत्या केली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजिंक्य घोंगरे आपल्यासोबत जोडले। अजिंक्य, नांदेडच्या बिलोलीमध्ये खरं तर अतिशय धक्कादायक अशी ही घटना घडली आहे। एका किरकोळ कारणावरून त्या युवकाने आत्महत्या केल्याने त्या आत्महत्येला पाहून त्यांच्या वडिलांनीही गळफास घेतल्याचं कळतं। या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच करण, अभ्यासासाठी मोबाईल घेण्याचा तगादा लावल्यानंतर पित्याकडून मोबाईल दिला जात नसल्याचा एका 17 वर्षीय युवकाने शेतामध्ये जाऊन गळफास घेतला आहे। त्यानंतर मुलाने गळफास घेतल्याचं पाहून पित्याने देखील त्याच ठिकाणी गळफास घेतल्याची घटना बिलोली तालुक्यात मिनकी येथे घडली आहे। पिता पुत्राच्या आत्महत्येनंतर पैलवार कुटुंबीय आणि मनकी गावातील शोकाकुळ वातावरण पसरलेलं आहे। मनकी येथील राजू लक्ष्मण पैलवान हे मध्यमवर्गीय गृहस्थ आहेत। आपल्या पत्नी 3 मुलांसह ते राहत होते। त्यांच्या या ओमकार राजू पैलवार हा मुलगा इयत्ता 11वी मध्ये शिकत होता। त्याने गेल्या काही दिवसापासून मोबाईल घेऊन देण्यासाठी पित्याकडून तगादा लावला होता। अभ्यासासाठी मोबाईल हवा असे तो सांगत होता, मात्र घरातील परिस्थिती पिता राजू पैलवार यांच्या मोबाईल घेऊन देणे शक्य झालं नाही। त्यामुळे बुधवारी रात्री राजू पैलवार आणि त्याची पत्नी यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता। त्यावेळी मुलगा ओमकार पैलवार यांनी मोबाईल देण्याची मागणी केली, मात्र पित्याने मोबाईल घेण्यास असमर्थ दर्शवल्याने त्यांच्या या मुलाने शेतातील एका झाडाला आत्महत्या केलेली आहे। मुलाने आत्महत्या केल्यानंतर पित्याने देखील ते पाहून बाजूलाच एका झाडाला पित्याने देखील आत्महत्या केलेली आहे। करण, नक्कीच अजिंक्य, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।